नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवड यंत्र। तर ही मशीन काय काय काम करते, कसं काम करते, या मशीनच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी साध्य करता येतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवड यंत्र। तर कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मजुरी खर्चाचा असतो किंवा वेळेवर मजूर भेटत नाहीत। तर शेतकरी बंधूंनो, या मशीनच्या माध्यमातून आपण या दोन्ही गोष्टींवरती मात करू शकतो। आणि आता जर याचं प्रॅक्टिकल सांगायचं म्हणलं तुम्हाला तर 3 ते 4 लेबरच्या साहाय्यानं दिवसभरात तुम्ही 200 ते 250 गुण्याची योग्य आणि अचूक निवड या ओनियन ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता। तर या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय, याला जास्त आता लेबरला पण काय आहे, लेबर जे ऑपरेटिंगला असतात हे आपण सेमी ऑटोमॅटिक पद्धतीचं मशीन बनवलंय। त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनवरती आपण हे मशीनचं जे आपण रोलर आहेत होल्सवाले ते रोलर फिरवतो किंवा आपण चाळण्या म्हणतो गावाकडं। तर त्या चाळण्या आपण फिरवतो आणि हे हुपर आहे, हुपरमधून कांदा तुम्हाला या ठिकाणी आपण समोर टाकतो। तर इथून कांदा टाकल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक सेग्रिगेशन होतं। सेग्रिगेशन म्हणजे काय, तुम्हाला की साईजनुसार जे आपले वेगवेगळ्या नमुन्यांचे कांदे असतील किंवा साईजनुसार कांद्याची काही प्रतवारी असेल, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असं, किंवा म्हणजे आपण लहानपासून मोठ्यापर्यंत जे काही ग्रेड आपण नाव देतो वेगवेगळ्या भागात ABCD असेल किंवा 1 2 3 4 असेल किंवा तुमच्या प्रमाणे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही या मशीनच्या साहाय्यानं 4 ग्रेडचे कांदे योग्य आणि अचूक पद्धतीने निवड या ठिकाणी करू शकता। तर आता एका दिवसात जर आपण 200 ते 250 गुण्यांची निवड जर करू शकत असेल तर आपला मजुरी खर्च वाचतो, वेळ वाचतो। आणि या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला आपण एकदम टेक्निकल पद्धतीने बनवली। याचे जे होल्स आहेत ते आपण एकदम अचूक म्हणजे पाहिजे त्या साईजचे पाडले। तर होल्स दाखव इकडे जरा जवळ। तर आता समजा आपल्याला जर 4 नमुन्यांचे कांदे निवडायचे तर आपण आता ह्या उपरवरती कांदे टाकतो इथं वरती। उपरवरून तुम्हाला आता सर्वप्रथम सगळ्यात लहान जो 4 नंबर साईजचा कांदा आहे तो तुमचा ह्याच्यामधून आतमधून पडणार आहे। आता इथं आपण कांद्यासाठी गोण्या किंवा बॅग लावतो इकडे बाहेर। तर तुमचं ह्याच्यामधून जे 4 नंबरचे कांदे ते आतमधून आउटपुट बाहेर पडून ह्या गोण्यात पडणार डायरेक्टली। आता ह्याला जर होलची साईज जर आपण बघितली तर साधारणतः 1.5 इंच साईज आहे याच्या होलची। तर 1.5 इंचाच्या लहान जे कांदे आहेत ते लहान कांदे तुमचे हेतून आतमध्ये पडणार आहेत आणि त्याच्यापेक्षा मोठे कांदे जे आहेत ते तुमचे आता इकडे पडणार। आता हे कांदा काय, हे 3 नंबरची साईज आहे याच्या। आता 3 नंबरला आपण पाडले 2 इंचीचं होल। तर 1.5 ते 2 मधले जे काही साईजचे कांदे तुमचे 1.5 ते 2 मधले, तर ते कांदे तुमचे हे 3 नंबर म्हणून इथं बाहेर पडणार आहेत। इकडून दाखव जरा। इथं तुमचं 3 नंबरचं आउटलेट येणार, इथं आपण ते कांद्याची गोणी लावतो। तर ह्या जे आपलं ड्रम आहे होलवालं किंवा चाळणी आहे, ह्या चाळणीमधून तुमचं 3 नंबरचं कांदा इथं बाहेर पडणार, इथं 4 नंबरचं बाहेर पडणार, इकडे 3 नंबरचं बाहेर पडणार। 2 इंचच्या आतली जी लहान साईज आहे 1.5 ते 2 त्याच्यामध्ये तुमचं हे 3 नंबर मध्ये पडणार आहे। आता 2 नंबरचा जे कांदा आहे 2 इंचापेक्षा मोठा आणि 3 इंचापेक्षा लहान, तर ते तुमचं या 2 नंबर मध्ये पडतं तुमचं आउटलेट। आणि सर्वात मोठा जो कांदा आहे तो तुमचा वरनं इकडं 1 नंबरला पडतोय। तर आपण ह्याला गोण्या लावल्यात, आता सध्या आपण ते गोण्या त्याला लावलेल्या नाहीत, पण इथं डायरेक्ट तुम्हाला फक्त एक माणूस तिथं वरनं फिडिंगला पाहिजे त्या हुपरवरती कांदे टाकण्यासाठी। आणि बाकी 2 माणसं तुम्हाला गोण्या मॅनेज करायला लागतील समजा, आणि एक माणूस इकडे म्हणजे बॅकअपला तुम्हाला राहतंय। तर जास्त माणसांची गरज नाही, कमीत कमी 3 माणसांनी जास्तीत जास्त 4 माणसांची तुम्हाला गरज लागते या मशीनला चालवण्यासाठी। तर आउटपुट जर बघितलं तर दिवसभरात साधारणतः 200 ते 250 गुण्या, कमीत कमी 200 गुण्या तुम्ही कसंही या ठिकाणी निवड करू शकता। आता निवड तुम्हाला मिक्सिंग कशामुळे होत नाही म्हणलं तुम्हाला मी, की आता बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेस मार्केटला कांदा जातो या परिवर्ग काय करतो लिलावाच्या वेळेस, की समजा 1 नंबर कांदा ह्याच्यामध्ये लहान कांदा कुठं दिसतोय किंवा 2 नंबर कांद्यात 3 नंबरचा कुठं सापडतो हे शोधतात बऱ्याचदा, आणि परिणामी जर लहान कांदा त्यांना सापडला तर रेटमध्ये फरक करतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला भाव कमी मिळतो। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कांद्याची मिक्सिंग होत नाहीये। मिक्सिंग म्हणजे काय, तर आपण जे आता इथं होल पाडले समजा, हे आपला 2 इंचाचा होल आहे आणि हे तुमचा 3 इंचाचा होल आहे। तर ह्याच्यामधले जे कांदे आहेत समजा की 2 ते 3च्या मधले, तेच तुमचं 2 नंबर म्हणून ह्यातनं बाहेर पडणार ह्या ड्रमच्या, आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज जी असेल ती पुढे पडते। त्याच्यामुळे तुम्हाला जी काय साईज पाहिजे किंवा जी काय साईज आपण इथं ठेवली, कारण होल एकदम प्रॉपर आहे, त्याच्यामध्ये लहान मोठ्या साईजचं होल नाहीत। आता मजुरांकडनं काय होतं, आता आपल्याला ज्यावेळेस कांदा निवडायचा असतो किंवा कांद्याला रेट येतो, भाव येतो, त्यावेळेस काय होतं सगळ्यांचे कांदे सोबत निवडायचे असतात, कधी कधी वेळेवर मजूर मिळत नाहीत, जे भेटतात ते पण स्किल्ड असतील की नाही ते सांगता येत नाहीये, आणि त्यांच्याकडे कधी कधी आता होतं, आपल्याकडून पण कधी कधी होऊ शकतो, असं काय नाहीये, माणूस आहे शेवटी। तर मिक्सिंग होतात तर त्याचा फटका तुम्हाला लिलावाला बसतोय। तर ह्या मशीनच्या माध्यमातून ती गोष्ट तुम्हाला पूर्णपणे टाळता येते। तर ह्याच्यामधून काय तुम्हाला साईज नुसार तुम्हाला ग्रेडिंग करता येते।
आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपण कांदा वाप्यात लावतो, डायरेक्ट फेक कांदा करतात, कोण कोण रोप लावून बेडवरती कांदा करतो. तर जे काही आपलं बेडवरचा कांदा असतो रोप लावून करतात त्याचे तुम्हाला 2 ते 3 साधारणतः ग्रेड बनतात. आणि फेक कांदा जो असतो तो फेक कांद्या साधारणतः चार नमुने बनतात मोस्टली. आता 5 नमुने तर आजकाल कोण करत नाहीये, कारण बऱ्याच ठिकाणी आता कांदा मोठे होण्याचे किंवा कांदा पोचण्याचं वेगवेगळे औषधी निघल्यामुळं तुम्हाला काय होतं की कांद्याचे ग्रेड कमी प्रमाणात निघतात. समजा 4 ग्रेड आपण पकडले, आता काही लोकांना ज्यांचा बेडवर कांदा त्यांना म्हणजे 3च ग्रेड करायचे, तर त्यांना हे 2 ड्रम मध्ये किंवा 2 चाळण्यामध्ये त्यांचं काम भागतंय. तर त्यांना समजा आपण हे 2च ड्रम देतो, कस्टमाइज म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तशी मशीन आपण या ठिकाणी बनवून देतोय. तर शेतकरी बंधूंनो, मिक्सिंग होत नाहीये, मजुरी खर्च वाचतो, वेळ वाचतो आणि योग्य आणि अचूक निवड होतीये तुमची. आता ह्याला मॅन्युअल परिश्रम काही नाहीये, तुम्हाला ढकलायची गरज नाही. ह्याला आपण साईडनं इंजिन वरती रन करतो, ते इंजिनवर रन केल्यामुळे ऑटोमॅटिक तुम्हाला फक्त फिडिंग करायचंय, बाकीचे ऑपरेशन सगळे तुमचे टोटली ऑटोमॅटिक होतात. आता बऱ्याचशा मशिनरी कांद्याच्या मार्केटमध्ये उपलब्ध असतील किंवा आहेत, पण कांद्याला सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय आहे की कांद्याचं टरफलं जाणं किंवा ते वरचं जे आपलं काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे ते कांद्याचं जे कव्हर असतं वरचं, ते कव्हर जायला नाही पाहिजे. कव्हर जर गेला तर कांद्याची शाईन कमी होते, तिथून पण तुम्हाला भाव भेटत नाही किंवा तुम्हाला हे लिलावाच्या वेळेस रेटला फटका बसतो. तर आपण जी मशीन बनवली ह्याच्यामध्ये शार्पनेस अशी कुठेही नाहीये तुम्हाला, म्हणजे कांद्याचे आता इथून समजा होलमधून आतमध्ये पास होताना पण कुठं डॅमेज न होणार किंवा जास्त आदळ नाही जाणार ह्याची पूर्णपणे काळजी आपण मशीन बनवताना घेतल्यामुळं कांद्याला कुठंच तुम्हाला डॅमेज झालेल्या ठिकाणी दिसत नाहीये. आता तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल हे मशीनचं वर्किंग बघता, तर वर्किंग बघितल्यानंतर तुम्हाला याची सविस्तर म्हणजे प्रॅक्टिकल तुम्हाला लक्षात येईल की हे चालतंय कसं, काम कसं करतंय किंवा कांदा खरंच डॅमेज होतोय की नाही होतोय, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह बघायला भेटणार आहेत. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम, चाकण पासून 5 किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून. तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या, या मशीनचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा, कारण या ठिकाणी शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा, जिथे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांना हवे तसे वेगवेगळ्या मशीन आपण या ठिकाणी डेव्हलप करत असतो. तर त्यातलंच हे एक आपलं मॉडेल आहे, ओनियन ग्रेडिंग मशीन किंवा कांदा निवडणी यंत्र म्हणतो आपण याला. तर या ठिकाणी तुम्ही भेट द्या, याचा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन स्वतः बघा, कारण या ठिकाणी सर्वच अवजारांचा डेमो तुम्हाला स्वतः चालवायला मिळतो किंवा बघायला मिळतो. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजला प्रत्यक्ष भेट द्या, लाईव्ह डेमो पहा. मजुरी खर्च व काबड कष्टावर कायमची सुटका मिळवायची असेल, खास कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी बोलतोय मी, तर त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त मशीन आहे. आणि याच मशीनचा अधिकपणे वापर तुम्ही अजून कुठे करू शकता, तर जे आपले लिंब असतात, लिंबासाठी पण तुम्ही या मशीनचा वापर या ठिकाणी करू शकता की बाबा त्याची ग्रेडिंग करण्यासाठी. कारण लिंबाला पण काय पूर्ण राऊंड असतो कांद्यासारखाच, कांद्याला तरी आपण ते म्हणजे काटावं लागतो कांदा आपल्याला समोर आणि पाठीमागचं, पण लिंब तो तुम्हाला एकदम प्रॉपर ग्रेडिंग लिंबाचं पण तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. तर असं 2 in 1 तुम्ही हे मशीन त्या ठिकाणी वापरू शकताय. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजला प्रत्यक्ष भेट द्या, लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा. आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण आपला नंबर असतो मेन्शन केलेला, आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पण नंबर, त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता. आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असलं तर त्या नंबरला संपर्क साधू शकता. या मशीनची डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात संपूर्ण ठिकाणी आपण पाठवतोय. तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा. धन्यवाद. जय जवान जय किसान.